मारहाण करून जीवे मारण्याची धमकी, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यावर गुन्हा दाखल। आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येते। माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्यावर भिंगार पोलीस ठाण्यात अपहरण करून खंडणी मागण्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आता त्यांचे काका आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर यांच्यावरही तोपखाना पोलीस स्टेशनमध्ये मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोपटराव शेळके यांनी ही तक्रार दाखल केली असून 14 मे रोजी पोपट शेळके यांना फोन करून दादाभाऊ कळमकर यांच्या भुतकरवाडी येथील घरी बोलवण्यात आलं होतं। त्या ठिकाणी शेळके हे गेले असता अभिषेक कळमकर, दादाभाऊ कळमकर आणि मच्छिंद्र झेंडे या तिघांनी तू आणि तुझा भाऊ रवींद्र शेळके याने आमचे नुकसान केले आहे, त्याचे पैसे दे, नाहीतर तुझी शेतजमीन विक आणि माझी भरपाई करून दे म्हणून तिघांनी शिवीगाळ करून दहशत करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची तक्रार तोपखाना पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे।